हाय हॅलो, कशा आहात? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असणार. तर मी आहे सोनी. तर मी आज कामावरनं लवकर आले होते. तर ट्रॅफिक नसल्यामुळे लवकर आले. ट्रॅफिक असलं की उशीर होतो यायला. तर घरी आल्यावर समजलं की घरचे बाहेर गेलेत. बाहेर कार्यक्रम होता, तर ते बाहेरच जेवण करून येणार होते. तर मग मला काहीतरी स्वयंपाक बनवायचा होता खायला. तर मग पहिले विचार केला नको बाहेर का तर खाते. तर अजून विचार केला, परत जायचं परत वापस यायचं, कंटाळा आला होता. तर म्हणलं चला घरीच काहीतरी बनवते. तर म्हणलं वांग्याची भाजी बनवावी आणि तुम्हाला पण दाखवावी की मी कशी वांग्याची भाजी बनवते. तर चला मग मस्तपैकी वांग्याची भाजी आणि भाकर बनवूया. भाकर तुम्ही म्हणणार भाकर कसं काय बोलते भाकरीला. तर आमच्या इकडे ना भाकरच बोलतात, भाकरी नाही बोलत. एक भाकर दोन भाकर असं बोलतात. तर मग चला तुम्हाला दाखवते आमच्या इकडं वांग्याची भाजी आणि भाकर कशी बनवतात. तर छानपैकी इकडं कोथिंबीर घेतला आहे आणि हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडंसं मीठ टाकून वाटण करून घ्यायचं. नंतर मग इकडं वांगे कापून घेतलेत आणि नंतर वांग्यामध्ये भरण्यासाठी सारण लागतं ना, तर ते शेंगदाण्याचं कूट घेतले आणि लाल तिखट, धनिया पावडर, हळद, कांदा लसूण मसाला, थोडंसं मीठ ते टाकून मिश्रण पूर्ण एकजीव करून घेते. त्यात थोडंसं तेल आणि पाणी टाकते. पाणी टाकून ते मिश्रण पूर्ण एकजीव करून घेते छानपैकी. नंतर त्यात आपण जे केलेलं वाटण आहे ना हिरव्या मिरचीचं, तर ते पण टाकून घ्यायचं आणि नंतर थोडासा कांदा पण टाकायचा. ते टाकून घेते आणि ते मिश्रण पूर्ण एकजीव करते आणि याच्यामध्ये भरते वांग्यामध्ये भरून साईडला ठेवते. थोडं 5 मिनिट ठेवायचं. मला काही जास्त वेळ नव्हता माझ्याकडे ठेवायला, भूक लागली होती खूप. तर मग मला पटकन बनवावी आणि जेवण करून झोपावं म्हणलं. कामावर आलं की कंटाळा येतो ना, त्यासाठी. ते असं मी पहिल्यांदाच आज व्हिडिओ काढते बरं का. म्हणजे माझा कसा यूट्यूबवरला दुसरा व्हिडिओ असेल, म्हणजे व्हॉईस ओव्हरचा पहिलाच व्हिडिओ आहे माझा हा. तर तुम्हाला आवडेलच. तर चला मग फोडणी देऊया वांग्याच्या भाजीला. तर मग गॅस पेटवला, कढई ठेवली आणि तेल टाकले. तेल तुमच्या अंदाजानुसार टाका. मी 2-3 पळ्या टाकल्यात आणि त्यामध्ये मस्तपैकी मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता असला ना मस्त छान एकदम वास येतो. नंतर मोहरीचा पण छान वास येतो. नंतर कांदा टाकायचा आणि कांदा थोडा ब्राऊन कलर होऊपर्यंत परतून घ्यायचा. नंतर आलं लसूणची पेस्ट टाकायची. मी थोडी अशी मोठी वाटली आहे, ती टाकून घ्यायची. नंतर टमॅटो टाकायचा आणि आपलं हे वांगे टाकून घ्यायचे. मस्तपैकी तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचे. आणि मस्तपैकी वांगे टाकल्याच्या नंतर फ्राय होऊ द्यायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्याच्यानंतर थोडंसं 1-2 वाफ काढून द्यायची, उकळी काढून द्यायची. नंतर काय मग थोडंसं मीठ टाकायचं आणि तयारच आहेत मग वांग्याची भाजी मस्तपैकी. आणि मग मला भाकरी पण बनवायच्या होत्या. काय 2 भाकरी टाकायच्या होत्या माझ्या पुरत्याच. मी तर 2 खात नाही, पण तरी पण मला एकच भाकर लागते. तर मग छानपैकी वांग्याची भाजी इकडं होती. मग छानपैकी आता उकळी येते बघा तिला आता वांग्याच्या भाजीला. तरी पण छान आली आहे ना. काय वांग्याची भाजी तयारच आहे. नंतर मग मस्तपैकी भाकर घेतली बनवायला. इकडे बघा मी कसं नखरे करते. भाजी बघा कशी उकळी येते. मस्तपैकी भाजी छान झाली आहे. मग भाकरी बनवली. मला भाकरी येतात पण तेवढ्या नाही, बऱ्यापैकी येतात. मस्तपैकी भाकर बनवली आणि ती भाकर फुगली पण. ती फुगली तर मग असं वाटतं की बाबा भाकर येते आणि बऱ्यापैकी मला भाकर येते. तुम्हीच सांगा मला भाकर येते का नाही बनवायला. आणि माझी भाकर फुगती पण. तर मग अशाच प्रकारे आज मी वांग्याची भाजी आणि छानपैकी भाकर बनवली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर मग बघा माझी भाकर कशी
झाली आहे. कमेंट करून सांगा मला भाकर येते का नाही येत. मला तर वाटते 80% मला भाकर येते, थोडीशी राहिली आहे. चला मग बाय.